जरी एखादी वस्तू प्राप्त असली परंतु ती अप्राप्त आहे असा आपल्याला भ्रम झाला तर भ्रमनिवृत्तीनंतर तो पदार्थ पुन्हा प्राप्त झाला असा व्यवहार होऊ शकतो. तसंच आता या ठिकाणी सांगितलं की आत्मस्वरूप म्हणजे आत्मा हा परमानंद रूप ब्रह्मच आहे, परंतु आत्मा परमानंद रूप ब्रह्म नाही असं जर वाटलं तर याचा अर्थ काय किंवा आत्मा मला प्राप्त नाही, आत्मा माझ्यापासून ब्रह्म वेगळं आहे असं जर वाटलं आणि नंतर हे भ्रमामुळे वाटलं आणि नंतर भ्रम निवृत्त झाला तर मला आत्मानंद प्राप्त झाला, ब्रह्मानंद प्राप्त झाला अशा प्रकारचा व्यवहार होऊ शकतो. म्हणजे प्राप्ताची प्राप्तीचा व्यवहार घडू शकतो आणि नित्य निवृत्त असणाऱ्या पदार्थाची निवृत्ती झाल्याचाही व्यवहार घडू शकतो. मध्ये फक्त काय मानावा लागतो, भ्रम मानावा लागतो. तसाच नित्य निवृत्त असणाऱ्या पदार्थाच्या निवृत्तीचा व्यवहार कसा घडतो हे सांगतो. तसाच आत्म्याच्या ठिकाणी नित्य निवृत्त दुःखाच्या निवृत्तीचा व्यवहार घडतो. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख हे नित्य निवृत्त आहे, परंतु तरी सुद्धा माझं दुःख निवृत्त झालं असा व्यवहार घडू शकतो. कसा ते सांगतात. जसा रज्जूच्या ठिकाणी सर्प नित्य निवृत्त असूनही मंदांधकारादी दोषाने सर्प आहे असा भ्रम होतो. आता आपण जर विचार केला तर रज्जूच्या ठिकाणी सर्प हा कधी असतो, ज्या वेळेला आपल्याला सर्प भासत नाही. भासण्याच्या पूर्वी रज्जूच्या ठिकाणी सर्प असतो का, नसतो. नंतर आपल्याला रज्जूचं ज्ञान झालं, अधिष्ठान कोण आहे, रज्जू. त्या अधिष्ठान रज्जूचं ज्ञान झालं तर त्याच्यानंतर सर्प राहतो का, नाही. त्यावेळेला सर्प भासतो का, नाही. आणि ज्या वेळेला आपल्याला रज्जूवर सर्प भासतो तेवढ्याच वेळेला तो फक्त असतो, हे की नाही. तेवढ्याच वेळेला बाहेरून वारुळात येऊन बसतो तिथं. एरवी सर्प अगोदर आहे, बरोबर ना. सर्प ज्ञानाच्या पूर्वी सर्प नसतो, रज्जू ज्ञानानंतर सर्प नसतो. आणि जेव्हा सर्प भासला म्हणजे अधिष्ठान रज्जूच्या अज्ञानामुळे जेव्हा सर्प भासतो तेव्हा फक्त सर्प असतो का, तेव्हा पण नसतो. मग सर्पच्या ठिकाणी कोणत्या तीन काल आहे, भूतकाल, भविष्यकाल आणि वर्तमान काल. त्यापैकी फक्त भूतकाळात सर्प नाही, भविष्यकाळात सर्प नाही. रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर फक्त वर्तमान काळात असतो, आहे की नाही. का वर्तमान काळात भासतो, आहे की नाही. असून भासतो का नसून भासतो, आहे की नाही. नसून भासतो असा जो पदार्थ आहे त्याला काय म्हणतात, मिथ्या. त्याला काय म्हणतात, कल्पित, आहे की नाही. आद्यस्त असं त्याला म्हणतात. म्हणजे रज्जूवर सर्पाचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे की नाही. रज्जूवर सर्प झाला नाही, रज्जूने सर्प पाहिला नाही आणि त्या रज्जू त्या सर्पाच्या विषारी सुद्धा झाली नाही. सर्प माझ्यावर भासला होता हे तिला माहित नाही आणि माझ्या ज्ञानानंतर सर्प गेला हेही माहित नाही. आणि तुम्हाला रज्जू म्हणतात हे तरी माहित आहे का, तर तेही माहित नाही, आहे की नाही. अशी जशी स्थिती आहे. म्हणजे याचा अर्थ रज्जूच्या ठिकाणी सर्प हा नित्य निवृत्त आहे, बरोबर ना. तेच सांगतात. जसा रज्जूच्या ठिकाणी सर्प नित्य निवृत्त असूनही मंदांधकारादी दोषाने सर्प आहे असा भ्रम होतो. आपल्याला काय पूर्ण प्रकाश असता तर आपण त्या रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा भ्रम झाला नसता. पूर्ण अंधार असता तर आपण ती रज्जू किंवा ती दोरी तुडून गेलो असतो तरी आपल्याला सर्पाची शंका आली नसती. परंतु काही मंद अंधकार, थोडा प्रकाश आणि थोडा अंधकार, त्यामुळे पूर्ण हे रज्जू आहे असंही कळलं नाही आणि हा सर्प नाही असंही कळलं नाही. म्हणजे मंद अंधकार ह्या दोषामुळं आपल्याला असं वाटतं की या ठिकाणी रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो. पण तो कशामुळं, तर दोष आहे इथं सध्या असं घ्यायचं ते दोषामुळं दिसतं, आहे ना. मंद अंधकार हा दोष आहे म्हणून रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा भ्रम होतो. नंतर रज्जू ज्ञानाने नित्य निवृत्त असलेल्या सर्पाची पुन्हा निवृत्ती झाल्याचा व्यवहार घडतो. आणि नंतर जर आपण बॅटरी म्हणा, दिवा घेऊन गेलो आणि त्या रज्जूचं ज्ञान झालं की आपल्याला काय होतं, तो सर्प गेला, सर्प निवृत्त झाला असा व्यवहार होतो. सर्प नाही, परंतु कोणता सर्पाचा निवृत्तीचा व्यवहार घडतो, जो नित्य निवृत्तच होता, आहे की नाही. ज्या सर्पाचा आणि रज्जूचा कधीच संबंध नाही. रज्जूच्या ठिकाणी सर्प काय आहे, नित्य निवृत्त आहे
आणि नित्य निवृत्त असणाऱ्या सर्पाच्याच निवृत्तीचा व्यवहार घडला की नाही रज्जू सर्पामध्ये, तसाच मग या ठिकाणी आत्म्याच्या ठिकाणी नित्य निवृत्त दुःखाचा निवृत्ती झाली असा व्यवहार घडू शकेल की नाही, घडू शकेल. नंतर रज्जू ज्ञानाने नित्य निवृत्त असलेल्या सर्पाची पुन्हा निवृत्त झाल्याचा व्यवहार घडतो. त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी संसार दुःख नित्य निवृत्त असूनही आत्मज्ञानाने निवृत्तीचा व्यवहार घडतो. आता जसं रज्जूच्या ठिकाणी सर्प नित्य निवृत्त असला तरी रज्जूच्या ज्ञानाने सर्पाच्या नित्य निवृत्त असणाऱ्या सर्पाच्याही निवृत्तीचा व्यवहार घडतो, तसं आत्म्याच्या ठिकाणी दुःखाचा अत्यंत भाव असतानाही, बरोबर ना, दुःखाचा अत्यंत भाव असतानाही आत्मज्ञानानंतर दुःखाच्या निवृत्तीचा व्यवहार घडू शकतो. प्राप्ताचे प्राप्तीचा व नित्य निवृत्ताचे निवृत्तीचा व्यवहार घडण्यास मध्यंतरी भ्रम असावा लागतो. मध्ये काय करावं लागतं फक्त, म्हणजे तो काय म्हणतो, प्राप्ताची प्राप्ती म्हणणं हे संभवत नाही आणि निवृत्त असणाऱ्या दुःखाची आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निवृत्ती हे संभवत नाही. मग आत्मा हा काय आहे, प्राप्तच आहे. मग त्याची प्राप्ती काय घडणार, आणि दुःख नित्य निवृत्तच आहे. म्हणजे तुमच्या ग्रंथाचं प्रयोजन काय आहे की दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. पण परमानंदाची ज्याची प्राप्ती करायची ते परमानंद रूप ब्रह्म तर आपणच आहोत, त्यामुळे त्याची प्राप्ती काय करायची, आणि दुःख स्वरूपाच्या ठिकाणी नित्य निवृत्तच आहे. दुःखाचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे, त्याची निवृत्ती काय करायची, आणि त्यालाच तुम्ही काय म्हणतात, मोक्ष आहे की नाही. मग त्याला तुम्ही मोक्ष म्हणता, आणि ते ह्या ग्रंथाचं काय आहे, प्रयोजन. परंतु या ठिकाणी प्रयोजनाची सिद्धीच होत नाही, कारण जे दुःख निवृत्त करायचं ते अगोदरच निवृत्त आहे, आणि जे प्राप्त करायचं परमानंद तो अगोदरच आपलं स्वतःच स्वरूपच आहे, आणि मग त्याच्यासाठी काही करण्याची आवश्यकताच नाही. मग तुमचा या ग्रंथाचं अध्ययन करून मग नंतर आम्ही परमानंदाची प्राप्ती होते, दुःखाची निवृत्ती होते असं म्हणण्यात काही अर्थच नाही. त्यामुळं ह्या ग्रंथाचं प्रयोजनाची सिद्धी होत नाही, अर्थात ग्रंथ निरर्थक आहे की नाही, हेच त्याला म्हणायचं ना, ग्रंथ निरर्थक आहे. त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी संसार दुःख नित्य निवृत्त असूनही आत्मज्ञानाने निवृत्तीचा व्यवहार घडतो. प्राप्ताचे प्राप्तीचा व नित्य निवृत्तीचा व्यवहार घडण्यास मध्यंतरी भ्रम असावा लागतो. भ्रम मानल्यावर होतं की नाही, मग जरी सर्प निवृत्त होता तरी भ्रमाने काय होता, भासला होता, आहे की नाही, बरोबर आहे ना. आणि अधिष्ठान ज्ञानाने तो निवृत्त झाला. म्हणजे रज्जू अगोदर प्राप्त होती, पण रज्जू आहे हे कळलं होतं का, नाही, कारण भ्रम झाला होता. म्हणजे मध्ये जर भ्रम मानला तर प्राप्ताची प्राप्ती आणि निवृत्ताची निवृत्ती, नित्य निवृत्ताची निवृत्ती असा व्यवहार घडण्यास काही हरकत नाही. मध्ये फक्त काय म्हणावं लागतो, भ्रम. हे या समाधानात रहस्य आहे. म्हणून नित्य प्राप्त जो परमानंद त्याची प्राप्ती व नित्य निवृत्त जो संसार त्याची निवृत्ती हे ग्रंथाचे प्रयोजन सिद्ध आहे. मग आता तुम्ही जे म्हटले की ग्रंथाच्या प्रयोजनाची सिद्धी होत नाही, तर हे तुमचं म्हणणं बरोबर नाही. ग्रंथाच्या प्रयोजनाची सिद्धी होते, मध्ये फक्त भ्रम मानावा लागतो. म्हणजे आम्ही जर म्हटलं होतं का नित्य प्राप्त जो परमानंद त्याची प्राप्ती आणि नित्य निवृत्त जे दुःख त्याची निवृत्ती हे प्रयोजन सिद्ध आहे. आणि याला उपपत्ती दृष्टांत व्यवहारातलं दिला, कोणता, रज्जू सर्पाचा, आहे की नाही. आणि प्राप्ताच्या प्राप्तीसाठी कोणता व्यवहार दिला, कंकण आपल्या जवळच होतं, बरोबर आहे ना, पण हरवल्याचा भ्रम झाला म्हणून सापडल्याचा व्यवहार झाला. पण कंकण हरवलं होतं का, ते आपल्या जवळच होतं, तरी सुद्धा तो म्हणतो माझं कंकण मला भेटलं. कंकण भेटलं तर हरवलंच कुठं होतं ते, तरी सुद्धा व्यवहार घडतो की नाही. प्राप्तीच्या प्राप्तीचाही घडतो आणि निवृत्तीच्या नित्य निवृत्तीचाही व्यवहार घडू शकतो असं. आता ही दुसरी शंका आहे. मला वाटतं तुम्ही फोनवर ही शंका विचारली होती, हा, तीच शंका आज आहे, बरोबर आहे ना. त्यांनी घरी अभ्यास केला, फक्त जेवढ्या काही शंका असतील ते फोनवर विचारतात किंवा कधीतरी आले तर विचारतात. म्हणजे एकदम विचारसागरात सुंदर प्रयोग झाला त्यांचा, एकदम झाला. तर 2 वर्षापूर्वी विचारली होती तुम्ही शंका, तर ती शंका आता आली. शंका दुसरी एक शंका विचारली की मोक्ष स्वरूपामध्ये कारणसहित जगन निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती असे 2 अंश आहेत. आता ज्याला मोक्ष आपण म्हणतो, तर त्या मोक्षामध्ये काय आहे, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, बरोबर आहे ना.
ह्या दुःखाला कारण काय आहे तर आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे की नाही. म्हणजे दुःखाला कारण कोण आहे? मूळ अज्ञान. आता दुसऱ्या तरंगात हा सगळा विषय येणारच आहे, परंतु मूळ कारण काय आहे? आपल्याला आपुला आपण पेया विसरू जो धनंजया तेची रूपया अज्ञानाशी. आपल्याला आपल्या स्वरूपाचा विसर पडणं किंवा आपल्याला आपल्या स्वरूपाचं अज्ञान असलं, मग त्या अज्ञानाचं कार्य म्हणून काय आहे? दुःख आहे की नाही. अज्ञानाचं कार्य दुःख आहे. आपल्याला संसार दुःखाची निवृत्ती करायची तर ही लयरूप निवृत्ती करायची का आत्यंतिक निवृत्ती करायची? आत्यंतिक निवृत्ती करायची आहे की नाही. आपल्याला न्हावी उठला खुंट फुटला अशी निवृत्ती नको. दुःख एकदा गेलं तर दुःख ते कायचे नाही स्वप्नाची. अशी आपल्याला दुःखाची निवृत्ती करायची. मग जर कारण तसंच ठेवलं आणि कार्याचा केवळ नाश केला तर कोणती निवृत्ती होईल? लयरूप निवृत्ती होईल आहे की नाही. कारण तसंच असलं तर पुन्हा काय होईल? कार्य झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला झोपेमध्ये आपल्याला दुःखाची निवृत्ती होत नाही का? ते आत्यंतिक होते का लयरूप होते? ते दुःख बीज रूपाने आपल्या कारणात अज्ञानामध्ये राहिलेलं असतं. सकाळी उठलं की रात्री शोकाकुल झालेला माणूस रडत रडत झोपतो आहे की नाही. झोप किंवा झोपेची गोळी घेऊन झोपतो, त्यावेळेला त्याला दुःख राहत नाही आहे की नाही. आणि सकाळी उठला की पुन्हा रडतच उठतो आहे की नाही. मग ते दुःख गेलं होतं तर कायमचं गेलं होतं तर पुन्हा कसं उद्भवलं? याचा अर्थ ते कुठंतरी बीज रूपाने लीन झालं होतं. जसं मीठ पाण्यामध्ये आपण टाकलं तर आपल्याला मीठ दिसतं का? नाही. पण मीठ नाहीच होतं की नाही? होतं आहे की नाही. का पाण्यात राहतं? पाण्यात राहतं. दिसलं नाही पाण्यात मानलंच पाहिजे आहे की नाही. त्याप्रमाणे हे जे दुःख आहे कार्यरूप जे दुःख आहे ते कारणामध्ये लीन होऊन राहतं सुषुप्तीमध्ये. म्हणून मनुष्याला कायमचं दुःख जातं का? ते कायमचं दुःख घालवायचं असेल तर मूळ कारण जे अज्ञान, त्या अज्ञानाची निवृत्ती केली पाहिजे. म्हणजे माणसाला जी दुःखाची निवृत्ती पाहिजे ती कशी? कारणासहित दुःखाची निवृत्ती. कारणासहित दुःखाची निवृत्ती प्रत्येक जीवाला अपेक्षित आहे. मोक्ष स्वरूपामध्ये कारणासहित जगन निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती असे दोन अंश आहेत. आणखीन आपल्याला केवळ दुःख नैयायिकांनी केवळ दुःखाचा ध्वंस याला 21 दुःख मानलेले पुढे येईल. 21 दुःखाच्या ध्वंसाला ते काय म्हणतात? मोक्ष. तसं आपल्याला केवळ दुःखाची निवृत्ती अपेक्षित आहे का आनंदाची प्राप्ती पण अपेक्षित आहे? आणि आनंद जो आहे तो आपल्याला सापेक्षिक आनंद म्हणजे काय? कोणत्या देशात कोणत्या कालात किंवा कोणत्या वस्तूपासून मिळणारा आनंद पाहिजे का निर्विषय आनंद पाहिजे? का देशकाल वस्तू परिच्छेद रहित आनंद पाहिजे? का व्यापक आनंद पाहिजे? व्यापक आनंद पाहिजे. आणि त्या आनंद जो आहे तो सर्वांमध्ये श्रेष्ठ असला पाहिजे. निरतिशय आनंद आहे की नाही. निरतिशय म्हणजे एखाद्या मनुष्याला जेवण मिळालं नाही आहे की नाही तर त्याच्यापेक्षा आपल्याला चतकोर भाकर मिळाली तर आपल्याला आनंद होतो की नाही. मग आपल्याला असं त्याच्या तुलनेतलाच आनंद पाहिजे का आपल्या आनंदाला तुलनाच नसली पाहिजे? नाही. या आनंदाशी जोडा आहे की नाही. आपल्याला अशा प्रकारचा निरतिशय आनंद म्हणजे ज्याच्यापेक्षा मोठा दुसरा कोणताच आनंद नाही आणि ज्याच्या सारखा सुद्धा दुसरा आनंद नाही. त्यालाच म्हणतात निरतिशय, महान, व्यापक अशा प्रकारचा आनंद. आणि काही विषय असला तरच आपल्याला आनंद पाहिजे का विषया वाचून पाहिजे? विषयात. कोणत्या देशात पाहिजे? सर्व देशात पाहिजे. कोणत्या काळात पाहिजे? सर्व काळात. आणि कोणत्या वस्तूपासून पाहिजे? सर्व वस्तूपासून पाहिजे. म्हणजे देशाची मर्यादा नको, कालाची मर्यादा नको, वस्तूची मर्यादा नको. देश काळ वस्तू परिच्छेद रहित असा आनंदाची आपल्याला आवश्यकता आहे. म्हणजे अशी आपली मागणी, आपली आंतरिक मागणी आनंदाची जी आहे ती निरतिशय आनंदाची आहे. त्या आनंदाला काय म्हणतात? ब्रह्मानंद, परमानंद असं त्याला म्हणतात. तर आपल्याला जो आनंद पाहिजे तो आनंद कधी म्हणजे कधी त्याचा क्षय होणारा नसला पाहिजे. थोडक्यात काय? अविनाशी आनंद पाहिजे. त्याला परमानंद असं म्हणतात. तर मनुष्याची मोक्षाचे म्हणजे दोन अंश आहेत आहे की नाही. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती तिथं आपल्याला आवश्यक आहे की नाही. म्हणजे आणि परमानंदाची प्राप्ती ते सांगतात. आणि यालाच काय म्हणतात? मोक्ष. मोक्षामध्ये किती अंश आहेत? दोन अंश. कोणता? परमानंद. मोक्ष स्वरूपामध्ये कारणासहित जगन निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती असे दोन अंश आहेत. त्यात निवृत्ती म्हणजे नाश, तो अभाव रूप आहे. आता तुम्हाला काय करायचं? दुःखाचा आत्यंतिक निवृत्ती. बरोबर आहे ना. निवृत्ती म्हणजे काय? त्या पदार्थाचा नाश. नाश म्हणजे त्या पदार्थाचा अभाव आहे की नाही. तो पदार्थ शून्य रूप करणं, असत रूपाला प्राप्त होणं असाच अर्थ झाला ना. दुःखाची निवृत्ती म्हणजे दुःखाचा नाश.
त्यात निवृत्ती म्हणजे नाश, तो अभाव रूप आहे. नाश कसा आहे? आता दुःखाची निवृत्ती झाली म्हणजे दुःखाचा काय झाला? अभाव. म्हणजे दुःखाचा निवृत्ती कशी झाली? अभाव रूप झाली. आणि परमानंद प्राप्ती भाव रूप आहे. परमानंद प्राप्त झाला म्हणजे परमानंद काय झाला? भाव रूप. आणि दुःखाची निवृत्ती काय झाली? अभाव रूप. परमानंद प्राप्ती झाली म्हणजे भाव रूप झालं. भाव म्हणजे तिला सत्ता आहे की नाही. आणि दुःखाचा नाश झाला म्हणजे त्याचा नाश आहे, म्हणजे त्याचा अभाव आहे. म्हणजे मोक्षामध्ये दोन अंश आहेत ना तुमच्या, परमानंद प्राप्ती आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती म्हणजे दुःखाचा काय झाला? अभाव. आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे आनंदाचा काय झाला? भाव. यावरून तुमचे प्रयोजन म्हणजे फल जो मोक्ष तो भाव आणि अभाव रूप झाला. आता मोक्ष कसा झाला तुमचा? भावरूप झाला की अभावरूप झाला की भावाभावरूप झाला? अभावरूप का झाला? दुःखाची निवृत्ती अभावरूप आहे. आणि भावरूप कसा झाला मोक्ष? परमानंदाची प्राप्ती आहे की नाही. हे काय? परमानंदाचा काय प्राप्ती हा झाला भाव, आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती हा झाला अभाव. मग आणि त्याला तुम्ही काय म्हणता? मोक्ष. मग त्या मोक्षाचं स्वरूप कसं झालं? भावाभाव रूप झालं. यावरून तुमचे प्रयोजन म्हणजे फल जो मोक्ष तो भाव आणि अभाव रूप झाला. आणि तुम्ही म्हणता काय काय बिघडलं? झाला भावाभाव रूप असं तुम्ही म्हणाल. पण भावाभाव रूप झाला हा बरोबर आहे. परमानंदाची प्राप्ती, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती हे मोक्षाचं काय आहे? स्वरूप. आणि तो मोक्ष आमचं काय आहे? प्रयोजन. असं तुमचं प्रयोजन आहे ना. तर त्याच्यामध्ये दुःखाची निवृत्ती झाली अभावरूप आणि परमानंदाची प्राप्ती झाली भावरूप. म्हणजे तुमच्या मोक्षाचं स्वरूप काय झालं? तुमचा मोक्ष हा भावाभाव रूप ठरला. आता तुम्ही कदाचित म्हणणार झाला भावाभाव रूप, पण भावाभाव रूप म्हणण्याने काय अडचण येते ते सांगतात ते. पण भावाभाव रूप हे विरोधी धर्म एका ठिकाणी एकाकाली राहत नाही. तुम्ही म्हणाल की भावाभाव रूप झाला, भावाभाव रूप मोक्ष झाला असं तुम्ही स्वीकारलं की लगेच अडचण येते. ती अडचण अशी येते की भाव आणि अभाव हे दोन पदार्थ परस्पर विरोधी आहेत. आणि दोन विरोधी पदार्थ एकाखाली एका अधिकरणामध्ये राहू शकत नाही. आता विचारलं तिथं तो अंधार आहे का उजेड आहे? उजेड पण आहे आणि अंधकार पण आहे. या ठिकाणी एकाच काळामध्ये प्रकाश आणि अंधकार हे परस्पर विरोधी पदार्थ आहे की नाही. आणि या व्यासपीठावर एकाच वेळेला तिथं प्रकाश आहे का अंधकार आहे? तर म्हणे प्रकाश पण आहे आणि अंधकार पण आहे. अहो पण प्रकाश आणि अंधकार इतके विरोधी पदार्थ आहेत की म्हणे सूर्याने एकदा ठरवलं की अंधकार नावाचा पदार्थ पाहायचा आहे की नाही. तर त्या सूर्याने अंधारच पाहायचा ना. त्यांनी एकाला सांगितलं की मला अंधकार पाहायला मिळावा. तर त्यांनी सांगितलं की एक गुहा अशी आहे की 100 वर्षामध्ये किंवा तो काही तो पर्वत निर्माण झाल्यापासून त्या गुहेमध्ये प्रकाश किरणांचा प्रवेशच झाला नाही. केवळ निबिड असा अंधकार आहे. मग सूर्य म्हटला की आपण बघायला जाऊ. म्हणून सूर्य तिथं गेला तर त्याला अंधकार पाहायला मिळाला. त्याने डोळे भरून अंधकार पाहिला. ऐकले? सूर्याची अंधकारू काही झाला होता गोचरू. सूर्याला अंधकार कधी पाहायलाच मिळाला नाही की नाही. काही झाला होता गोचरू, त्याला कधी पाहायला मिळणं शक्य नाही. कारण प्रकाश आणि जिथं प्रकाश आहे तिथं अंधकार नाही, अंधकार आहे तिथं प्रकाश नाही. तुमचा मोक्ष जर भावरूप असला तर अभावरूप होणार नाही, आणि अभावरूप असला तर भावरूप होणार नाही. आणि तुम्ही तर सांगता आमचा मोक्ष कसा आहे? भावाभावरूप. दुःखाची अत्यंतिक निवृत्ती हा अभाव दुःखाचा, आणि परमानंद प्राप्ती हा त्याचा काय आहे? परमानंदाचा भाव. म्हणजे तुमच्या मोक्षामध्ये भाव आणि अभाव हे दोन्ही आले. मग अर्थात मोक्ष कसा झाला? भावाभावरूप. आणि एकदा मोक्ष भावाभाव रूप म्हटलं की या बोलणं कोणालाही पटण्यासारखं नाही. तुम्ही एकदा म्हणता की भावरूप आणि एकदा म्हणता अभावरूप, तर हे कोणी ऐकून घेतलं असतं. परंतु तुम्ही एकाच वेळेला म्हणता की आमचा मोक्ष कसा आहे? भावाभाव रूप आहे, असं म्हणणं बरोबर नाही. कारण हे दोन भाव आणि अभाव हे दोन, एखाद्याने म्हटलं की वंद्यापत्राच्या लग्न सोहळा पाहायला चला, तर आपण काय म्हणणार त्याला? वंद्यापत्र नावाचा पदार्थच नाही, त्याचं लग्न कसं होणार? ऐक ना, त्या लग्नाचा हिशेब कसा करणार? असत पदार्थ कधी सत होत नाही आणि सत पदार्थ कधी असत होत नाही. आहे की नाही? भावरूप पदार्थ कधी अभावरूप होत नाही आणि अभावरूप पदार्थ कधी भावरूप होत नाही. गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये मला वाटतं एक श्लोक आहे काहीतरी, आहे की नाही?
किंवा असत पदार्थाला सत्ता असत नाही आणि सत्तावान पदार्थाचा कधी अभाव होत नाही, असा एखादा श्लोक असला तर पहा. हा श्लोक कधी आठवला आपल्याला, जर आपल्याला गीता पाठ केली तर, आहे की नाही, आणि ते 21,000 रुपये तिथे मिळतात म्हणून केली तर नक्कीच आठवल, आहे की नाही. व्याकरण शिकायचं नाही, काही शिकायचं नाही, फक्त गीता पाठ करायची 21,000 रुपयासाठी. त्यांना तर पहिल्यांदा आठवणार ना असतो विद्येते भाव, जर आपण सुरुवात केली तर, आहे की नाही. तर त्यांना अर्थच माहित नाही. तुकाराम महाराज काय गातो काय ते कळे ना, आहे की नाही. राग आळवितो नाना आणि गातो काय ते कळे नाही. तसं गीता सगळी पाठ झाली परंतु धर्मक्षेत्री सप्तमी विभक्ती कधीच माहिती नाही. आणि आता 21,000 रुपये मिळाल्यावर तर कधीच कळणार नाही, आहे की नाही. अगोदर ते अवश्य परीक्षा द्यावी, पण अगोदर व्याकरण शिकावं, गीतेचा अर्थ अन्वय तरी माहित करून घ्यावा, मग ती परीक्षा द्यावी, आहे की नाही. तर गीतेमध्ये सांगितलं ना सतो विद्यते भाव ना भाव विद्यते सतः. तर त्या ठिकाणी जो पदार्थ असत आहे त्याला भाव नाही, म्हणजे त्याला सत्ता नाही, आणि जो भावरूप पदार्थ आहे त्याला कधी असत्ता नाही, आहे की नाही. अशा प्रकारे ना सतो विद्यते भाव ना भाव विद्यते सतः. सतः अभाव न विद्यते आणि असतः भाव न विद्यते असं सांगितलं. आणि तुमचा मोक्ष तर कसा झाला, भावाभाव रूप झाला, आहे की नाही. भावाभाव रूप झाला. तर हे म्हणणं बरोबर नाही. याचं कारण भावाभाव हे विरोधी धर्म एके ठिकाणी, भाव आणि अभाव हे दोन विरोधी धर्म आहे की नाही, आणि एका ठिकाणी म्हणजे तुमच्या मोक्षामध्ये राहतात की नाही, आणि एका ठिकाणी आणि पुन्हा एकाच काला, आहे की नाही. आता समजा इथं रात्री अंधार असेल, बरोबर ना, आता दिवसा उजेड आहे पण काल भिन्न आहे की नाही, मग राहू शकतात की नाही. याच ठिकाणी अंधार आणि प्रकाश पण भिन्न कालात राहू शकतात. पण एका काली एकाच अधिकरणामध्ये एकाच ठिकाणी परस्पर विरोधी पदार्थ एका काली राहू शकत नाही. म्हणून ग्रंथाचे प्रयोजन सिद्ध होत नाही. तेव्हा तुमचा हा जो ग्रंथ आहे, ग्रंथाचं प्रयोजन काय, हे मोक्ष, पण हे प्रयोजनाची पहिल्यांदा सिद्धीच नाही. असा भावाभाव रूप मोक्षच काय होत नाही, सिद्ध होत नाही. शंका कळली का? शंका ज्यांना कळली त्यांनी हात वर करा. ठीक. तर आता या शंकेचं उत्तर समाधान सांगतो. आता पहिला तरंग, आपल्या पहिल्या तरंगातलं हे शेवटचा परिच्छेद आहे की नाही. म्हणजे आपल्याला कमीत कमी पहिला तरंग जो आहे तो साधारणपणे आपलं चिंतन झालं असा याचा अर्थ होईल. या तरंगात स्वामी महाराज कोणालाही विचारसागर शिकतो म्हटलं की किती झाले, पहिला तरंग झाला किंवा सगळा विचारसागर झाला. ते म्हणजे सगळा विचारसागर पुढचं तर काही मला माहित नाही, पण मला पहिल्याच तरंगात मोठी अडचण पडली आणि ती मला तेवढे निवारण करा. मग त्याला विचारायचे हे, अहो तुमच्या ह्या ग्रंथाचं प्रयोजन काय, मोक्ष. मोक्ष त्याच्यामध्ये काय असतं, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. मग परमानंदाची प्राप्ती भावरूप आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती ही अभावरूप. आणि भाव आणि अभाव हे दोन परस्पर विरुद्ध पदार्थ एका ठिकाणी एका काली राहत नाही. त्यामुळं मला हेच गोष्ट काही कळली नाही. तर अशा वेळेला या ग्रंथाचं प्रयोजनच सिद्ध नाही तर तुम्ही कशासाठी हे ग्रंथ शिकता, काही मला काही कळेना. आणि जर काही असलं काही तर मला समजावून सांगा असं ते म्हणायचे. आणि जर त्या माणसाने व्यवस्थित सांगितलं, ते म्हणायचे काय हरकत नाही, तुमचा चांगला विचार सागर झाला, आता तुम्ही चिंतन करा. आणि जर त्या माणसात पुन्हा पुन्हा त्यांनी किती सांगितलं तर ते म्हणे मला काही कळलं नाही. तर मला वाटतं की म्हणे की मला ज्या अर्थी कळत नाही त्या अर्थी तुलाच कळलंय की नाही ही शंका आहे मला. तुला कळलं असं मी केव्हा म्हणे, जर मला कळलं तर तुला कळलं असं आहे की. एक श्लोक आहे, वक्तुरेव तु तज्जाड्यम यत्र श्रोता न बुध्यते. हे वक्त्याचं काय आहे, जाड्य म्हणजे बुद्धिमांद्य, की जर श्रोत्याला ज्ञान होत नसेल तर हे वक्त्याचा दोष आहे असं म्हणून नेहमी आपल्याला विषय कळला नाही तर वक्त्याच्या डोक्यावर हात ठेवी जावं. वक्तुरेव तु तज्जाड्यम यत्र श्रोता न बुध्यते. तर स्वामी महाराज सांगायचे, ही शंका विचारायची आणि जर नसलं त्यांना म्हणायचं पुन्हा पहिल्यापासून विचार सागर पुन्हा तुम्हाला श्रवण करण्याची गरज आहे, तुम्ही पुन्हा विचार सागराचं चांगलं चिंतन करा. तर आता ही शंका चांगली समजली तर हे समाधान पण आता लक्षात घ्या. समाधान हे म्हणणे बरोबर नाही, कारण अज्ञान आणि अज्ञानकारी जगत ब्रह्मावर अध्यस्त आहे आणि अध्यस्त पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान ब्रह्मरूप आहे. जशी कल्पित सर्पाची निवृत्ती रज्जुरूप असते तशी सर्व कल्पित पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान रूप असते. यास्तव सर्व दुःखांची निवृत्ती अधिष्ठान ब्रह्मरूप आहे. कारण सर्व अनर्थाचे स्थान जे जगत त्याचे अधिष्ठान ब्रह्म असून
ते भावरूप आहे. म्हणून कारणासह वर्तमान जगत निवृत्ती भावरूपच आहे. यावरून केवळ भावरूप मोक्ष आहे हे सिद्ध झाले. आता मोक्ष भावरूप आहे असं त्यांनी सांगितलं आणि भावरूप असणं शक्य नाही. मग याचा अंतर्गत प्रयोजन तर काय आहे? मोक्ष. अशा प्रकारचा मोक्ष संभवत नाही भावरूप. तर मग त्या मोक्षाची प्राप्ती काय करायची, काय की नाही? आणि त्या प्राप्तीचं साधन कोण आहे? हा ग्रंथ. म्हणजे या ग्रंथाचं अध्ययन करण्याची आवश्यकता आहे का? नाही, असं त्यांनी सांगितलं होतं. ठीक आहे ना? आता त्या शंकेचं उत्तर कसं देतात? चांगलं बारकाईनं पहा, म्हणजे लगेच आपल्या लक्षात येऊन जाईल. लक्षात आलेलंच आहे, पण पुन्हा आपण आवृत्ती करतो. हे म्हणणे बरोबर नाही. काय म्हणणं बरोबर नाही? मोक्ष भावरूप आहे हे म्हणणं बरोबर नाही. कारण अज्ञान आणि अज्ञान कार्य जगत ब्रह्मावर अध्यस्त आहे. आता ते कसं बरोबर नाही ते सांगतात. तुम्हाला कशाची इच्छा आहे? कारणासहित जगत निवृत्तीची इच्छा आहे. पण कारण कोण आहे? अज्ञान. आणि अज्ञानाचं कार्य कोण आहे? जगत. परंतु कारण अज्ञान आणि अज्ञान कार्य जगत हे ब्रह्मावर अध्यस्त आहे. की नाही? अज्ञानही ब्रह्मावर काय आहे? अध्यस्त. अज्ञानाची देखील कल्पनाच केलेली आहे. आणि अज्ञान कार्य असणारं जगत हे देखील ब्रह्मावर कल्पित आहे. मग ब्रह्मावर फक्त कार्य कल्पित आहे का कारण कल्पित आहे? ब्रह्मावर फक्त कार्याची कल्पना आहे का कारणाची कल्पना आहे का कार्य कारण दोघांची कल्पना आहे? म्हणजे ब्रह्मावर जगत आणि जगताचं कारण असणारं अज्ञान ही दोन्ही अध्यस्त आहेत. पहा, आणि अध्यस्त पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान अर्थात ब्रह्मरूप आहे. आता अधिष्ठान रूप अर्थात ब्रह्मरूप आहे. म्हणजे आता ब्रह्म काय झालं? अध्यस्त. आणि ते अध्यस्त आपलं ब्रह्म काय झालं? अधिष्ठान. आणि जगत काय झालं? आणि अज्ञान काय झालं? आणि अज्ञानासहित जगत काय झालं? अध्यस्त. सगळं अध्यस्तच आहे की नाही? रज्जू सर्पाकार भाषेले जगदंबर. तर या ठिकाणी सत्यत्व 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 विठ्ठला कागा हा दावीला जगदाकार आहे की नाही? परमात्मा तुका म्हणे तुची खरा नेर वावगा पसा. सर्वच्या सर्वच काय आहे? ब्रह्मावर कल्पित आहे. अज्ञान आणि अज्ञान कार्य जगत हे ब्रह्मावर कल्पित आहे किंवा अध्यस्त आहे. ज्या वेळेला आपल्याला ब्रह्माचं ज्ञान होईल, म्हणजे अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म. अधिष्ठान ज्ञानाने काय होते? कल्पित पदार्थाची निवृत्ती होते. बरोबर ना? अधिष्ठान ज्ञानाने कल्पित पदार्थाची निवृत्ती होते. आणि अधिष्ठान कल्पित पदार्थ भासतो कसा? अधिष्ठानाच्या अज्ञानात भासतो. आहे की नाही? अधिष्ठानाच्या अज्ञानात भासतो. हे बरोबर आहे ना? तर मग आता कसं सांगतात बघा, अज्ञान आणि अज्ञान कार्य जगत ब्रह्मावर अध्यस्त आहे. आणि अध्यस्त पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान रूप आहे अर्थात ब्रह्मरूप आहे. आता अध्यस्त ज्या वेळेला तुम्हाला ब्रह्माचं ज्ञान होईल, बरोबर ना? म्हणजे अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म. त्याचं जेव्हा ज्ञान होईल त्यावेळेला अध्यस्त पदार्थ राहील का? नाही. मग तो कुठं जाईल? अध्यस्त पदार्थ कुठं जातो? तर एक असं प्रक्रियाच आहे इथे. ही प्रक्रिया आहे की अध्यस्त पदार्थाची निवृत्ती किंवा असं म्हणायचं अधिष्ठान ज्ञानानंतर. कारण अधिष्ठान ज्ञान नाही झालं तर त्या पदार्थाची निवृत्ती होईल का? नाही. मग अधिष्ठान, चांगलं लक्षात घ्या, अधिष्ठान ज्ञानानंतर अध्यस्त पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान रूप असते. काय? अधिष्ठान ज्ञानानंतर अध्यस्त पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान रूप असते. इथं आता अध्यस्त पदार्थ कोण आहे? अज्ञान अज्ञान कार्य जगत. त्यांची निवृत्ती झाली तर ती अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म. मग ती कशी कोणत्या रूपात जाईल? ते जगत आणि अज्ञान कुठं जाईल? ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी. बरोबर ना? ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ते काय होईल? आता बराचसा विषय लगेच आपण पूर्वी थोडा थोडा केलेलं आहे चिंतन मंगलाचरणामध्ये. आता ओघाओघाने जसा विषय येईल त्यावेळी सांगणं चांगलंय. आता इतकं फक्त लक्षात घ्यायचं की अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्त पदार्थाची निवृत्ती हे अधिष्ठान रूप होते. आता जर आपण उदाहरण जरी घेतलं, रज्जू आहे. रज्जूचं जेव्हा आपल्याला अज्ञान आहे की नाही? रज्जूचं अज्ञान आहे आणि त्या अज्ञानाचं कार्य कोण आहे? सर्प आहे. बरोबर ना? मग रज्जूचं ज्ञान झालं की सर्पाची काय होते? निवृत्ती. पण निवृत्ती झाली ती निवृत्ती कुठं जातो? तो सर्प पुन्हा आपल्या वारुळात जातो का? पुन्हा वारुळात जातो का? नाही, जात नाही. मग तो कुठं आपल्याला अगोदर रज्जू असते. बरोबर आहे ना? रज्जूवर सर्प भासतो. रज्जूचं ज्ञान झालं की सर्प निवृत्त होतो. स्वामी महाराज सांगायचे रज्जूवर सर्प भासतो
आहे की नाही. रज्जू एवढा भासतो, आहे की नाही, आणि जिथं भासतो तिथंच नसतो, आहे की नाही. त्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव असतो. रज्जू ज्ञानाने निवृत्त होतो, बरोबर ना. रज्जूवर म्हणजे रज्जू अधिष्ठानावर सर्प भासतो आणि रज्जू अधिष्ठानाचं ज्ञान झालं की सर्प निवृत्त होतो. आणि तो निवृत्त कुठं होतो? आपल्या अधिष्ठानात. तिथं जर तुम्ही पिंजून पाहिलं तरी त्या सापाची कात वगैरे काही सापडते का? काही सापडत नाही, काहीच सापडत नाही, आहे की नाही. पण तो आपला कुठं गेला हो? तो रज्जुरूप झाला असंच म्हणणं बरं आहे ना. कुठं गेला म्हणजे तो यथार्थ तो पदार्थ मुळी नव्हताच ना, नसतं. म्हणजे अधिष्ठानच सर्पाच्या रूपाने भासत होतं, त्या अधिष्ठानच सर्प रूपाने भासत होतं. पण सर्प हा मध्ये काय होता? फक्त ब्रह्म होता. मग त्याची निवृत्ती झाली म्हणजे खाली शिल्लक कोण राहिला? फक्त अधिष्ठान रज्जूच राहिला. म्हणून बोलण्याच्या भाषेत आपण काय म्हणतो? अधिष्ठान रज्जू ज्ञानानंतर सर्पाची निवृत्ती काय आहे? अधिष्ठान रज्जूरूप झाली. म्हणजे तो, आणि तो रज्जू जो आहे तो भावरूप आहे का अभावरूप आहे? रज्जू भावरूप आहे, ऐक नाही. तसं अधिष्ठान ब्रह्म काय आहे? भावरूप. आणि त्याच्यावर भासलं काय? अज्ञान आणि अज्ञान कार्य जगत. नंतर त्या ब्रह्माचं आपल्याला कोणतं ज्ञान झालं? सामान्य ज्ञान का विशेष ज्ञान? सामान्य ज्ञानात भ्रम होतो का विशेष ज्ञानात भ्रम जातो? सामान्य ज्ञानात भ्रम होतो आणि विशेष ज्ञानात भ्रम जातो, आहे की नाही. सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान, त्याच्यामुळे त्या अज्ञानाचा कार्य जे भ्रम आहे तो सर्प दिसतो, आहे की नाही. बरोबर ना. म्हणून एवढी जर प्रक्रिया आपल्याला चांगली कळली तर आपल्याला आयुष्यभर ही प्रक्रिया केवळ अद्वैताच्या सिद्धांताला उपयोगी पडते. कोणती? काही प्रक्रिया आहे. मी नेहमी सांगत होतो, निरधिष्ठान भ्रम होत तर रज्जू नसता तर सर्पाचा भ्रम झाला असता का? नाही. मग अधिष्ठाना वाचून भ्रम होतो का? नाही. म्हणून एक प्रक्रिया झाली, एक आपली सरणी झाली. कोणती? ही एक पद्धती आहे वेदांतामध्ये. कोणती? निरधिष्ठान भ्रम होत नाही, बरोबर आहे ना. तशी दुसरी एक ही प्रक्रिया आहे की अधिष्ठान ज्ञानानंतर आद्यस्थ पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान रूप असते. इथं आद्यस्थ आहे अज्ञान आणि अज्ञान कार्य जगत, आणि त्याचं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म. मग जगत आपलं अज्ञान आणि अज्ञान कार्य जगताची निवृत्ती काय होईल? अधिष्ठान ब्रह्मरूप होईल. आणि ते ब्रह्म कसं आहे? अभाव रूप, भाव. मग त्याची निवृत्ती काय झाली? भावरूप. मग आद्यस्थ ते मोक्ष जो झाला आमचा तो भावरूप झाला की अभावरूप झाला? भावरूप झाला का भावरूप झाला? भावरूप झाला. मग मोक्ष जर भावरूप असता तर तुमचं म्हणणं बरोबर होतं, आहे की नाही. प्रयोजन घडत नाही, परंतु मोक्ष कसा ठरला? भावरूप. मग भावरूप ठरल्यावर तो प्रयोजन सिद्ध झालं की नाही. मग तुम्ही झाले की नाही आमचे गिराईक? ऐका दुसरा तरंग, आहे की नाही. प्रयोजन आहे ना सिद्ध याच. मग आता तुम्हाला पुढचा ग्रंथ ऐकणं भाग आहे. असं सांगतात, यास्तव सर्व दुःखांची निवृत्ती अधिष्ठान ब्रह्मरूप आहे. कारण सर्व अनर्थाचे स्थान जे जगत त्याचे अधिष्ठान ब्रह्म असून ते भावरूप आहे. आता सर्व अनर्थ किंवा सर्व दुःखाचं कारण कोण आहे? जगत. आणि त्या जगताचं कारण कोण आहे? अज्ञान, आहे की नाही. पण ते अज्ञान आणि अज्ञानकारी जगत काय आहे? भासमान आहे. आणि ते भासमान कोणावर आहे? ब्रह्मावर. आणि त्या ब्रह्माचं जर तुम्हाला यथार्थ ज्ञान झालं तर त्याची काय होते? निवृत्ती. आणि निवृत्ती होऊन प्राप्त होणारा जो मोक्ष तो कसा राहतो? अभाव. तो कसा राहतो? अभाव. यास्तव सर्व दुःखांची निवृत्ती अधिष्ठान ब्रह्मरूप आहे. कारण सर्व अनर्थाचे स्थान जे जगत त्याचे अधिष्ठान ब्रह्म असून ते भावरूप आहे. म्हणून कारणासह वर्तमान जगन निवृत्ती भावरूपच आहे. मग तुमच्या मोक्षामध्ये एक अंश आहे कारणासह जगन निवृत्ती. कारणासह जगन निवृत्ती हा अंश कारणासह जगन निवृत्ती हा जो भाग आहे मोक्षामध्ये तुमच्या, तर तो भावरूप आहे का अभावरूप आहे? रामकृष्ण. तो भावरूप सिद्ध केला का अभावरूप सिद्ध केला? कारणासह जगत निवृत्ती झाली कुठं? ब्रह्म अधिष्ठान ब्रह्माच्या ठिकाणी. आणि ब्रह्म भावरूप आहे का अभावरूप आहे? मग कारणासह जगत निवृत्ती सुद्धा काय झाली? भावरूप झाली, आहे का नाही. आणि मूळ जे आहे ते काय? मूळ जे परमानंदाची प्राप्ती हे काय आहे? भावरूप. आणि कारणासह जगत निवृत्ती सुद्धा काय आहे? मग ते कारणासह जगत निवृत्ती म्हणजे कारणासह जगताची निवृत्ती झाली कुठं? भावरूप पदार्थाच्या ठिकाणी का अभावरूप? अभाव राहिला का भावच राहिला? सर्प निवृत्त झाल्यावर कोण राहिला? रज्जूच झाला. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती झाल्यावर काय राहिला?
परमानंद ब्रह्मच राहिलं. मग त्या ब्रह्माला काय दुसरं नाव आहे? मोक्ष. जो परमानंद रूप जो ब्रह्म आहे, दुःखाची निवृत्ती झाल्यानंतर आहे की नाही, खाली मूळ असणार जे अधिष्ठान ब्रह्म आहे ते कसं आहे? भावरूप. मग मोक्ष भावरूप झाला की मोक्ष अभावरूप झाला? आपण दोन भाग आहेत ना त्याच्यात. परमानंदाची प्राप्ती हा एक भावरूप पाहून झाला आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती अभावरूप झाला. तुम्ही कसं काय म्हणायला लागलं? दुःखाची आत्यंतिक तुम्ही काय म्हणता? कारणासह जगन निवृत्ती. निवृत्ती म्हणजे काय झाला? अभावरूप आहे की नाही? आणि मग तुम्ही कसं काय म्हणता त्याला भावरूप आहे? कारणासह जगन निवृत्ती काय कुठं होते? अधिष्ठानातच होते. आणि अधिष्ठान आहे ब्रह्म आणि ते ब्रह्म आहे अभावरूप आहे की नाही? ते काय आहे? भावरूप. म्हणून त्याच्याच ठिकाणी याची काय होते? निवृत्ती. आपलं थोडं पक्क व्हा म्हणून जरी चुकलं माझं तरी माफ करा. बोलण्याच्या ओघात चुकून जातं, काही वेळेला तुम्हाला कळावं म्हणून मुद्दाम चुकत. तर कारणासह जगन निवृत्ती हा अंश सुद्धा काय आहे? भावरूप. मग याचा हा मोक्ष आमचा भावरूप नसून तो काय आहे? भावरूप आहे. म्हणजे या ग्रंथाचं प्रयोजन सिद्ध आहे. ठीक आहे ना? म्हणून कारणासह जगन निवृत्ती भावरूपच आहे. यावरून केवळ भावरूप मोक्ष आहे हे सिद्ध झाले. आता जरी कोणी अशी शंका घेतली की तुमच्या मोक्षात दोन अंश आहेत, आहे. मोक्ष भावरूप आहे का? नाही. मोक्ष अभावरूप आहे का? नाही. भावरूप आहे का? भावरूप आहे का? आहे. कारण कारणासहित जगन निवृत्ती ही काय आहे? भावरूप आहे. याला प्रक्रिया कोणती? जेव्हा तुम्हाला ब्रह्माचं ज्ञान होईल तेव्हा ते अधिष्ठान ब्रह्म आहे आणि त्या आद्यस्थ पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान रूप असते, अर्थात ब्रह्मरूप आहे. ब्रह्म भावरूप आहे. ऐकून ब्रह्माचं दुसरं नाव काय? ह्या स्थितीला काय म्हणतात? याला दुसरं नाव काय आहे? मोक्ष. अविद्या एकदा किंवा अज्ञान एकदा निवृत्त झालं की अज्ञान निवृत्तीने उपलक्षित असं जे ब्रह्म त्यालाच मोक्ष असं म्हणतात. मोक्ष हे दुसरं कोणाचं नाव आहे? ब्रह्माचं. पण कधी? जेव्हा अज्ञान निवृत्ती होईल आणि अज्ञान निवृत्ती झाल्यानंतर जी उर्वरित स्थिती राहील ब्रह्म भावरूप परमानंद रूप, त्यालाच काय म्हणतात? मोक्ष. म्हणजे मोक्ष आणि ब्रह्म सारखंच आहे. पण कसं की अविद्या निवृत्तीने उपलक्षित, म्हणजे अविद्या एकदा निघून गेली की खाली राहणार अविद्या. जसं तुम्हाला सांगितलं काकवत देवदत्तस्य गृहम, बरोबर ना? देवदत्ताचं घर कोणतं? देवदत्ताचं घर कोणतं असं विचारलं तर ते म्हणे समोर जो कावळा बसलेला आहे ना ते देवदत्ताचं घर. तुम्हाला कळलं की नाही देवदत्ताचं घर? आता तुम्ही गेले आणि कावळा उडून गेला तर तुम्ही काय म्हणता? आता देवदत्ताचं घर सापडत नाही का? कळून गेलं तुम्हाला? कळून गेलं देवदत्ताचं घर आहे की नाही? तसं आता जर आपल्याला कळालं अविद्या निवृत्तीने उपलक्षित आहे की नाही, अविद्या आणि अविद्या कार्य ज्याच्यावर भासत ते आहे ब्रह्म. मग ती अविद्या आणि अविद्या कार्य काय झाली? निवृत्त झाली. मग बरोबर ना? निवृत्त झाली. कशाने झाली? अधिष्ठान ज्ञानाने. मग आता अविद्या आणि अविद्या कार्य कुठे गेली? अधिष्ठानामध्ये लीन झाली आहे की नाही? अधिष्ठानामध्ये अधिष्ठान रूप झाले. मग आता प्रक्रिया कोणती लावली तुम्ही? अधिष्ठान ज्ञानानंतर आद्यस्थ पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान रूप असते आहे की नाही? बरोबर आहे ना? मग आता या ठिकाणी कारणासह जगन निवृत्ती एकदा झाली की ती कुठे होते? ब्रह्माच्या ठिकाणी. आणि ब्रह्म कसं आहे? भावरूप आहे. म्हणून आमचा मोक्ष कसा झाला? भावरूप झाला. आणि जर आम्ही ब्रह्मालाच मोक्ष म्हटलं तर चालेल कसा? अविद्या निवृत्ती झालेलं जे ब्रह्म, अविद्ये विरहित राहणार ब्रह्म, तेच आम्हाला काय करायचे? प्राप्त करायचे. मग त्यालाच आम्ही दुसरं नाव काय करून देतो? मोक्ष आहे की नाही? मग आमचा मोक्ष जो तो भावरूप झाला की अभावरूप झाला? भावरूप झाला. इतक्या वेळा आपण त्याचं चिंतन केलं. आता लक्षात आलं ना चांगलं? एकदम जीव जाईपर्यंत आहे की नाही? जीवत्व जाईपर्यंत. जीवत्व गेलं तर आता पुढे ग्रंथ ऐकण्याचं प्रयोजनच नाही आहे की नाही? जीवत्व जाण्यासाठीच ग्रंथ आहे की नाही? जरी तो जीव घेणा असला, शिकताना कष्ट पडत असले तरी तो मात्र जीवत्वाचा काय करतो? बात करतो. जर आपण नेहमी वाचत नाही म्हणले तर पहिल्या तरंगाचं रहस्य केवळ वाचून दाखवतो, नाही म्हटले तर पुढचं सुरू करतो. कसं करायचं? मग नुसतं वाचून दाखवतो. कोणाला काही शंका असली तर विचारा परत. कारण आपण तरंगाचं रहस्य घेत नाही, सगळं चिंतन झालेलं आहे. पुन्हा काही त्याचं पिष्ट पेशन्य आहे. म्हणजे दळलेलं पीठ काय करायचं? पुन्हा दळायचं आहे की नाही? एक तर आपण दळून पीठ केलंय आम्ही
तर पहिल्या तरंगाचे रहस्य हा बसलेला सर हा रूप हा पण जर हा आता सांगितलं ना मला वाटतं. अहो पण ते आता नाही ना लक्षात यायचं लगेच. हा आलं तर बघा सांगतो मी. ते लक्षात यायचं नाही पण आणखी गोंधळ होईल मला वाटतं. नाही तर फार चांगली गोष्ट आहे जर ही कळाली तर. आता पुढे म्हणून तू दुसऱ्या तरंगात थोडक्यात सांगितलं किंवा चौथ्या तरंगात रज्जूवर सर्प उत्पन्न सांगू का? थोडं लक्षात आलं. आता तुमची बुद्धी कशी आहे एकदम म्हणजे उत्साही आहे. तर एखाद्या आलं लक्षात तर सगळंच सिद्धांत लक्षात येऊन जाईल. महाराज म्हणतात ते बरोबरच आहे. आपण नेहमी सांगत असतो पण आज नाही सांगितलं. तर खरं जर पाहिलं तर आपल्याला रज्जूवर जेव्हा सर्प भासतो, कोणताही असा वेदांताचा सिद्धांत आहे, कोणताही पदार्थ उत्पन्न झाल्याशिवाय भासत नाही. आहे की नाही? कोणताही पदार्थ उत्पन्न झाला नाही तर भासेल का तो? म्हणजे अनुत्पन्न पदार्थाचा आपल्याला भान होतच नाही. आहे की नाही? त्याचं ज्ञान होतच. कोणत्याही पदार्थाचं ज्ञान झालं म्हणजे तो पदार्थ उत्पन्न होऊनच त्याचं ज्ञान होतं. मग याचा अर्थ रज्जूवर सर्प जो आहे तो भासला तर याचा अर्थ उत्पन्न झाला की नाही? उत्पन्न झाल्याशिवाय भासणार नाही. असंच ना? हेच ना म्हणतात. तर मग आपल्याला आता रज्जूवर सर्प उत्पन्न झाला असं भासतं का आपल्याला? रज्जूवर सर्प उत्पन्न झाला असं भासतं का आपल्याला? जेव्हा भासतं तेव्हा रज्जूवर सर्प अगोदर पासूनच हा इथं सर्प अगोदरच होता असं वाटतं. अगोदरच होता असं वाटतं. म्हणजे उत्पत्तीची प्रतीती येते का त्याच्या? नाही. बरं जेव्हा तुम्हाला अधिष्ठानाचं ज्ञान होतं, बरोबर ना? अधिष्ठान रज्जूचं खरंच याच्यामध्ये कोणीतरी ही शंका घ्यायला पाहिजे होतं. जर घेतली तर मग त्याचं चिंतन करण्यात जास्त आनंद आहे. तर आता ज्या वेळेला तुम्हाला रज्जूचं ज्ञान होतं तेव्हा सर्पाची निवृत्ती होते की नाही? होते. म्हणजे सर्पाचा नाश होतो की नाही? मग आता रज्जू ज्ञान झाल्याबरोबर ह्या सर्पाचा नाश झाला, ज्या तो पदार्थ आपल्याला भासतो का पुढं? नाही. मग त्याच्या नाशाची देखील प्रतीती यायला पाहिजे की नाही आपल्याला? येतं का याचा नाश झाला अशी? नाही. नाशाची प्रतीती येत नाही आणि उत्पत्तीचीही प्रतीती येत नाही. दोन्हींची येत नाही. मग अशी शंका आपल्याला यावी की नाही? जर तुम्ही म्हणता का रज्जूवर सर्प कोणताही पदार्थ उत्पन्न होऊनच भासतो असा वेदांताचा अकाट्य सिद्धांत आहे की नाही? मग जर उत्पन्न होऊन भासतो तर रज्जूवर सर्प उत्पन्न झाला की नाही? सर्प भासला पण उत्पन्न झाल्याची प्रतीती आली का आपल्याला? नाही. रज्जू ज्ञानानंतर सर्प गेला पण आता सर्प नाशाची प्रतीती आली का आपल्याला? नाही. आली नाही. तर याचं कारण असं आहे, चांगलं लक्षात घ्या. जर आलं लक्षात तर कायमच्या 6व्या तरंगापर्यंत कधी तुम्हाला शंका येणार नाही. आणि नाही लक्षात आलं तर मग पुढं लक्षात येईल असं प्रयत्न करू. तर याचं कारण असं आहे, बघा जसं घडतं तसं हे सगळं आपल्याला घडतं. हे काय नवीन विचार सागर फार अवघड आहे असं काही नाही. जसं घडतं तेच सांगणार ना. जे आहे तेच सांगणार. काही नवीन काही शोध लावणार आहे याच्यामध्ये? आपला आत्मा पूर्वी आहेच आहे की नाही तेच सांगणार. आणि जगत नाहीच आहे ते नाही म्हणून सांगणार. काही आम्ही काही खोटं बोलतो का? काही याच्यामध्ये काही जादू काही करायची का याच्यामध्ये? काही नाही. हा काय बाजीगराचा इंद्रजाल नाही, काही नाही. आहे असंच आहे. हे सगळं बघायचं. असं आपल्याला शंका अशी येते की जर तो सर्प पूर्वी नव्हता, उत्पन्न झाल्यावर भासला तर मला उत्पन्न झालेला का दिसला नाही? जर त्या सर्पाचा नाश झाला तर तो सर्प नाश झाला हे मला का कळलं नाही? ऐक नाही, त्याची प्रतीती का आली नाही? याचं कारण असं आहे की जे अधिष्ठान, ज्या अधिष्ठानावर तुम्हाला सर्प भासला, रज्जू, ज्या अधिष्ठान रज्जूवर सर्प भासला, ती रज्जू तुम्हाला भ्रम होण्याच्या पूर्वी आहे की नाही? आहे की नाही? बरोबर आहे ना? भ्रम होण्याच्या पूर्वी आहे. मग काय होतं की आपल्याला त्या अधिष्ठान रज्जूवर भासलेला सर्प उत्पन्नच होतो, पण उत्पन्न झालेला का येत नाही? तर आपल्याला सर्प कशा भासलेला आहे? भ्रमाने भासलेला आहे. बरोबर आहे ना? परंतु ज्या अधिष्ठानावर भासलेला आहे त्या अधिष्ठानात प्राक म्हणजे पूर्वी आहे की नाही? प्राक म्हणजे पूर्वी आहे की नाही? त्याला म्हणतात त्या अधिष्ठानाचा प्राक सिद्धत्व धर्म. प्राक सिद्धत्व म्हणजे पूर्वी असणं. म्हणजे अधिष्ठान काय आहे? पूर्वीच आहे की नाही? आणि मग काय होतं, जसा सर्प भासतो ना आपल्याला, तसा अधिष्ठानाचा प्राक सिद्धत्व म्हणजे अधिष्ठानाचं अगोदर असणं जे आहे ना, बरोबर आहे ना, तेच कुठं भासतं आपल्याला?
सर्पावर भासतं. त्यामुळे तो सर्प जरी प्रतीत झाला तरी सुद्धा त्याचा प्राकसिद्धत्व हा अधिष्ठानाचा म्हणजे रज्जूचा प्राकसिद्धत्व हा धर्म बरोबर ना सर्पाच्या उत्पत्तीच्या प्रतीतीला विरोध करतो. लक्षात आलं का? अधिष्ठानाचा प्राकसिद्धत्व म्हणजे पूर्वी असणं हा त्याचा धर्म आहे का नाही. आणि जरी सर्प उत्पन्न झाला तर आपल्याला काय वाटतं सर्प नवीन उत्पन्न झाला नाही, हा सर्प काय अगोदर पासूनच आहे. पण अगोदर पासून कोण आहे? रज्जू आहे की नाही. मग त्या आणि ती काय आहे? अधिष्ठान आहे. मग त्या अधिष्ठानाचा प्राकसिद्धत्व हा जो धर्म आहे तो रज्जूवर सर्प उत्पन्न होतो. पण काय करतो? त्या सर्पाच्या उत्पत्तीची जी प्रतीती व्हायला पाहिजे ना त्या प्रतीतीला तो काय करतो? विरोध. आणि त्यामुळे आपल्याला उत्पत्ती कळत नाही. ठीक आहे ना. आता सर्पाचा नाश होतो ना बरोबर आहे ना. मग सर्पाचा नाश झाला, आता ह्या सर्पाचा नाश होत आहे अशी आपल्याला प्रतीती येते का? नाही. ऐकेल येते का? नाही. का येत नाही? तर त्याचं कारण असं आहे की काय अध्यस्त पदार्थाच्या त्रैकालिक आपल्याला जेव्हा सर्प आपल्याला खरं रज्जूचं ज्ञान होतं बरोबर ना. चांगलं लक्षात घ्या. जेव्हा रज्जूचं ज्ञान होतं आपल्याला हा रज्जू आहे असं ज्ञान होतं किंवा ही रज्जू आहे असं ज्ञान होतं त्यावेळेला आपल्याला काय वाटायला लागतं बघा. अगोदर रज्जूवर सर्प भासला, हा पळाला आहे की नाही, नाक फुटलंय, गुडघे फुटले कारण सर्प आहे. दुसरा एक म्हटलं काय झालं बाबा, त्याने सांगितलं काही नाही तिथं सर्प आहे. तर त्याने सांगितलं थांब, कारण तो थोड्या वेळापूर्वी तिथूनच आला होता, त्याच्या हातात बॅटरी होती, त्यांनी पाहिलं होतं इथं तर दोरी पडलेली. त्याला म्हणला तू मुळीच घाबरू नको ऐके नाही. अगोदर याला सर्प भासला की नाही, बरं सर्प भासला आता उत्पन्न होऊन भासला असं त्याला वाटलं का अगोदरच आहे असं वाटलं? अगोदरच आहे असं का वाटलं? सर्प उत्पन्न वास्तविक त्यांनी पाहिलं तेव्हाच उत्पन्न झाला ना, होता सर्प तिथं नाही, परंतु तरी सुद्धा त्याला अगोदरचाच का वाटला? तर अधिष्ठानाचा प्राकसिद्धत्व धर्माने काय केलं? त्या रज्जूच्या उत्पत्तीच्या प्रतीतीला विरोध केला. आता त्या माणसाने काय केलं की त्याला बॅटरी घेऊन नेलं, इथं मुळीच सर्प नाही आणि त्याला रज्जूचं ज्ञान करून देतो. तो गेला कसला सर्पण काय, आणि त्याचे नाक फुटले, गुडघे फुटले, तो हसायलाच लागला. कारण नसतानाच मी काय झालं, नसत्या छन्ने जग विनोदे विवळ, तसे कारण नसतात मी पळालो असं म्हणायला लागलं आहे की नाही. आणि तो सर्प गेला म्हणतो, तर त्याला त्या सर्पाच्या नाशाची प्रतीती येते का? आता नाही आहे की नाही. मग त्याचा नाशाची प्रतीती यायला पाहिजे. तर तुम्ही प्रत्येक पदार्थ उत्पन्न होऊनच प्रतीतीला येतो आहे की नाही. मग आणि त्या पदार्थाचा जेव्हा नाश होतो तेव्हा त्या नाशाची देखील आपल्याला हा घट फोडला, तर घट फोडला की नाही, म्हणजे घटाचा काय केला आपण समजा नाश, तर आपल्याला कळतं की नाही. तसं या सर्पाचा नाश झाला तर आपल्याला कळायला पाहिजे की नाही, कळायला पाहिजे ऐकून. तर अशा वेळेला तो सर्प जो दूर बरं बाकीचं जाऊ दे, तर तो सर्पची नाश झाला ह्याच्या आपल्याला प्रतीतीला येते का? नाही. काय येत नाही याचं कारण आपण काय म्हणतो, अहो ज्या आपल्या त्या माणसाने आपल्याला रज्जूचं ज्ञान करून दिलं त्यावेळेला आपण काय समजतो, ज्या वेळेला मला हा सर्पाचा भास झाला त्यावेळेला फक्त सर्प होता असं म्हणतो का? सर्प अगोदरही नव्हता म्हणतो, आता ज्ञानानंतरही नाही म्हणतो. अगोदर नव्हता, आता रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर नाही, आणि फक्त जेव्हा भासला तेव्हाच उत्पन्न झाला का? जेव्हा भासला तेव्हाही नव्हता. मग त्याचा कोणत्या काळात अभाव आहे? तिन्ही काळात त्या सर्पाचा काय आहे? अभावच आहे. मग आपणच काय करायला लागतो, आता त्या सर्पाचा नाही पण कोणीतरी मांत्रिक बोलवा आहे की नाही, भालाबरची आणा आहे की नाही, काय उपयोग आहे का त्याचा? बरं अगोदर आणले असतं तर झाला असतं का नाही उपयोग? जेव्हा भासला तेव्हाही झाला नव्हता. कोणतीच शंका आपल्याला राहत नाही. याचं कारण आपल्याला काय आहे, अहो सर्प जेव्हा भासला तेव्हा सुद्धा सर्पाचा काय होता? त्रैकालिक अभाव होता आहे की नाही. मग जो अभाव रूपच पदार्थ आहे त्यांनी लिहिलं वर्तमानीचे यद असती, काय वर्तमानी पी नाही हा आदौ अंत्यचे यद असती वर्तमाने पितंतथा. आदौ अंत्यचे यद असती, जे अगोदर आहे जे नंतर आहे आणि मध्ये ते भासलं नाही तरी तेच आहे की नाही. रज्जू अगोदर आपल्याला भासला का? पण भासला नाही, सर्प भासला. परंतु सर्प भासण्याच्या अगोदर तो होता की नाही? सर्प भासण्याच्या अगोदर होता की नाही? बरोबर आहे ना. आणि एकदा सर्पाची निवृत्ती झाली तेव्हा तो होता की नाही? आणि ज्या वेळेला सर्प भासला तेव्हा ते होता का?
भासला नाही तरी होता, असाच आपला निश्चय होतो की नाही. तर आपला नियम आहे गौडपाद कारिका आहे की आदव अंत्यचे असते वर्तमाने पितन तथा. जी गोष्ट अगोदर असते नंतर असते आणि मध्य वर्तमान काळात जरी ती भासली नाही तरी असते. आणि आदव अंत्यचे नसती वर्तमाने पितन तथा. मृगजळ जे आहे तर ते सूर्योदयाच्या पूर्वी असतं, आहे की नाही. सूर्योदयाच्या पूर्वी आदव नसती, आहे की नाही. आणि सूर्यास्त झाल्यानंतर असतं नसती. सूर्योदय झाल्या नंतर देखील ते नसतं. आणि मग जेव्हा दुपारी दिसतं भर उन्हामध्ये तेव्हा मात्र ते मृगजळ असतं. म्हणून तर आपण काय करतो, तेने पाणी साळी केळी पिकती काही, आहे की नाही. मृगजळाची तळी दिठी दुरुणीची निहाळी, आहे की नाही. मृगजळाचं जे तळ असतं तर त्याच वेळेला आपण इंजिन वगैरे लावून पाणी भरतो, आहे की नाही. त्याच वेळेला का त्यावेळेला ते मृगजळ नाही, मृगजळ जल नाही. मग मृगजल हे कधी होतं, कधीच नव्हतं. तसं चांगलं लक्षात घ्या आता की रज्जूवर भासलेला जो सर्प आहे की नाही, त्या रज्जूच्या ज्ञानानंतर त्याचा काय होतो, आपण म्हणतो अभाव होतो. अभाव म्हणजे होतो म्हणजे काय, आपल्या बुद्धीचा काय निश्चय होतो. ज्या काळात मला रज्जूवर सर्प भासला त्या काळी देखील सर्पाचा काय होता, अभाव. सर्प नावाचा पदार्थच नाही. जर पदार्थ असला तर नाश होईल, जर खरा सर्प असला तर त्याचा काय होईल, नाश होईल भाल्याने बर्चीने, आहे की नाही. आणि खोटा भासलेला सर्प त्याचा नाश काय करायचा, कारण तो पदार्थच नाही. असा आपल्या बुद्धीचा काय होतो निश्चय. म्हणजे अधिष्ठान, चांगलं लक्षात घ्या आता, अधिष्ठान ज्ञानानंतर आद्यस्थ पदार्थाच्या त्रैकालिक अत्यंताभावाचा बुद्धीचा होणारा जो निश्चय तोच काय करतो. आता त्या नाशाची प्रतीती येईल का आपल्याला, का होणं शक्यच नाही. मग जरी नाश झाला तरी त्या आद्यस्थ पदार्थाच्या त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय हा त्या पदार्थाच्या नाशाच्या प्रतीतीला प्रतिबंध करतो. बरोबर आहे की नाही. आपल्याला काय कळलं की ज्या वेळेला सर्प भासला तेव्हा सुद्धा नव्हता. मग जर पदार्थ सत्य असता तर त्याचा नाश संभवतो, या पदार्थाचा नाश होणंच संभवनीय नाही. त्यालाच काय म्हणायचं, आद्यस्थ पदार्थाविषयक त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय हा त्या पदार्थाचा नाश होतो पण नाशाची प्रतीती येत नाही. कारण अधिष्ठान ज्ञानानंतर त्या आद्यस्थ पदार्थाच्या त्रैकालिक अत्यंताभावाचा बुद्धीमध्ये झालेला निश्चय हाच त्या नाशाला प्रतिबंध करतो का नाशाच्या प्रतीतीला प्रतिबंध करतो, नाशाच्या प्रतीतीला प्रतिबंध करतो. असं कारण आहे. बरोबर आहे ना, आलं का लक्षात. काय तर याला कोणता वाद म्हणतात, जे पदार्थ जेव्हा आपल्याला कोणताही पदार्थ भासतो ना त्यावेळेला तो उत्पन्न होऊन भासतो. बरोबर ना, कोणताही पदार्थ उत्पन्न होऊन भासतो आणि जेव्हा भासतो तेव्हा तो पदार्थ असतो पण तो कसा असतो, मिथ्या. मी त्याला काय म्हणतात, मिथ्या म्हणजे दृष्टी सृष्टीवाद. दृष्टी म्हणजे ज्ञान आणि सृष्टी म्हणजे पदार्थ. असा एक ज्ञान समकाली पदार्थ भासतो आणि ज्ञान झालं की त्या पदार्थाची काय होते निवृत्ती. ज्ञान गेलं की पदार्थ गेला. पण ज्ञान गेल्याबरोबर पदार्थ गेला असं आपल्याला वाटतं का, नाही. त्याच कारण हे की अधिष्ठानाचा प्राक्सिद्धत्व धर्म हा त्या पदार्थाच्या उत्पत्तीच्या प्रतीतीला विरोध करतो. म्हणून तो पदार्थ उत्पन्न झालेला आपल्याला प्रतीतीला येत नाही. आणि आद्यस्थ पदार्थाच्या त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय हा त्या आद्यस्थ पदार्थाच्या नाशाच्या प्रतीतीला प्रतिबंध करतो. म्हणून नाशाची प्रतीती येत नाही. असं आता दृष्टी सृष्टीवादात जे सांगितलं ते विसरून जा. पण एवढी गोष्ट कळली का, नाश होतो पण ज्ञान होत नाही, उत्पन्न होतो पण ज्ञान होत. कारण उत्पन्न न होता म्हणलं तर वंद्यापुत्राची प्रतीती यायला पाहिजे की नाही आपल्याला. वंद्यापुत्र प्रतीतीला येतो का, नाही. मग याचा अर्थ ज्या रज्जूवरचा सर्प प्रतीतीला येतो की नाही, म्हणजे तो वंद्यापुत्रापेक्षा वेगळा आहे की नाही, म्हणजे तो असं ते म्हणता येईल का. म्हणजे तो पदार्थ ज्या अर्थी भासतो त्या अर्थी उत्पन्न होऊनच भासतो पण उत्पत्ती झालेली तर कळत नाही. असं लक्षात आलं का, नसलं आलं तर परत लक्षात येईल. परत लक्षात येणार आहे म्हणून आता लगेच सोडून देऊ नका. जितकं लक्षात घेता येईल तेवढं घ्या. ठीक आहे ना. आता पहिलं तर मी एक 5 मिनिटात वाचतोय हे आणि कोणाला वाटलं तर विचारा. मध्ये मुख्य पहिल्या तरंगाचे रहस्य 2 वाक्य फक्त.
कोणते? ठीक आहे. आद्यस्थ पदार्थ हा उत्पन्न होऊनच भासतो, परंतु आद्यस्थ पदार्थाच्या उत्पत्तीची प्रतीती येत नाही. त्याचं कारण अधिष्ठानाचा प्राकसिद्धत्व धर्म हा त्या पदार्थाच्या उत्पत्तीच्या प्रतीतीला प्रतिबंध करतो. आद्यस्थ पदार्थाच्या नाशाची प्रतीती येत नाही. त्याचं कारण आद्यस्थ पदार्थ अधिष्ठान ज्ञानानंतर आद्यस्थ पदार्थाच्या त्रैकालिक अत्यंताभावाचा होणारा जो निश्चय तो त्या आद्यस्थ पदार्थाच्या नाशाच्या प्रतीतीला प्रतिबंध करतो. कुंडली गौरदा श्री ज्ञानदेव